मी माझी हॉस्पिटल बॅग पॅक करणार आहे. कारण भरपूर जण म्हणतात की एकदा 9 मंथ स्टार्ट झाला की तुम्हाला कधीही हॉस्पिटलला जावं लागतं. तर मला ती रिस्क नको आहे. आपल्याला खूप सारे क्वेश्चन्स असतात की नक्की काय असतं, कसं असतं, काय काय गोष्टी लागतात. हॅलो एव्हरीवन, तेजल हिअर. वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आजचा व्लॉग मध्ये तुम्हाला फक्त मीच दिसणार आहे, कारण की हा व्लॉग स्पेशली माझा आहे. इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे. म्हणजे माझा आता लास्ट मंथ स्टार्ट होणार आहे लवकरच, 9th मंथ. त्याच्या आधीच मी माझी हॉस्पिटल बॅग पॅक करणार आहे. आपल्याला खूप सारे क्वेश्चन्स असतात की नक्की काय असतं, कसं असतं, काय काय गोष्टी लागतात. मी भरपूर सारं गुगल केलंय, चॅट जीपीटी केले, व्हिडिओज पाहिले. मी हे सर्व काही घेतलेलं आहे आणि व्लॉग बनवतेय. तर हा व्लॉग हा इन्फॉर्मेटिव्हच असणार आहे. तुम्हाला पण समजेल जेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये जातो तर आपल्या बॅग मध्ये काय काय गोष्टी आपल्याला गरजेच्या आहेत आणि आपल्याला काय काय लागणार आहे. सो व्लॉगला सुरुवात करूया. जेव्हा आपल्याला इमर्जन्सी मध्ये हॉस्पिटलला जावं लागतं आणि आपल्याला घरच्यांना सारखे कॉल करून सांगावं लागतं की बेबीसाठी कॅब घेऊन या, बेबीसाठी जबला घेऊन या, किंवा लंगोट घेऊन या, किंवा माझे कपडे घेऊन या. हे आपल्याला असं नकोय. आपण जेव्हा जाणार आहे हॉस्पिटलमध्ये तेव्हा आपण एकदम रिलॅक्स हवं. त्यासाठी हे खूप गरजेचं आहे. जे तुम्हाला लागणार आहे ते तुम्ही आधीच कॅरी करा, म्हणजे तुम्हाला नंतर त्रास होणार नाही आणि बेबीला सुद्धा त्रास होणार नाही. मी 32-33 वीक्स मध्ये हे शॉपिंग केली आहे आणि आता मला 34 वीक्स स्टार्ट होईल. तर तेव्हा मी बॅग वगैरे सर्व पॅक करून ठेवणार आहे. म्हणतात की एकदा 9 मंथ स्टार्ट झाला की तुम्हाला कधीही हॉस्पिटलला जावं लागतं. तर मला ती रिस्क नको आहे. कमेंट सुद्धा आले होते की इतक्या लवकर शॉपिंग करू नको किंवा इतक्या लवकर घ्यायचं नसतं. पण मला तरी असं वाटतं की आपल्यासाठी हे काही इनकन्व्हिनियंट व्हायला नको. आपल्याला सर्व इझी जायला पाहिजे. काही काही जण मला हे पण बोलले की तू तुझ्या बेबीसाठी ओल्ड क्लॉथ्स यूज कर. आत्ताचे जे बेबीचे क्लॉथ्स आहेत ते खूप चांगल्या ब्रँडचे आहेत, चांगल्या क्वालिटीचे आहेत. त्याचं फॅब्रिक खूप छान आहे. सो तुम्ही ते न्यू जरी घेतलं आणि 1-2 वेळा वॉश जरी केलं, प्रेस करून यूज केलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये. मला हे बेटर वाटलं. जशी तुमची इच्छा, तुम्हाला जसं बेटर वाटेल तसं तुम्ही करू शकता. मी तुम्हाला दाखवते वन बाय वन मी काय काय घेतलेलं आहे. सगळ्यात मेन इम्पॉर्टन्स मी घेतलेलं आहे ते म्हणजे स्वॅडल रॅपचे, त्याला बाळुती म्हणतात मराठीमध्ये. पण आता हे न्यू आलेले आहेत स्वॅडल रॅप्स, हे तुम्ही पाहू शकता. खूपच छान आहे. फॅब्रिक खूप मस्त आहे. मस्लिन सिल्क आहे हे. जे आता मस्लिन सिल्कचेच बेबींना यूज करतात हे क्लॉथ्स. त्यामुळे ते खूप सॉफ्ट असतात, जेंटल असतात बेबीच्या स्किनसाठी. आणि मी हे जे आहेत स्वॅडल रॅप्स, तर ते मी खूप सारे घेतलेले आहेत. ऑलमोस्ट मी 15 to 20 घेतले. झाल्या झाल्या बेबी सारखं शू करतं. मग आपल्याला जे आहेत बाळुती तर ती खूप लागतात. आणि माझं जे डिलेव्हरी आहे तर ती पावसामध्ये येते, रेनी सीझन मध्ये येते. मग ते जर वाळले नाही तर मग पुन्हा नंतर प्रॉब्लेम होईल. त्यामुळे हे मी भरपूर सारे असे स्वॅडल रॅप्स घेतलेले आहेत, हे तुम्ही पाहू शकता. आणि मला याचे प्रिंट्स इतक्या आवडल्यात, म्हणजे प्रत्येकाची प्रिंट खूप छान आहे. व्हाईट घेतलंय मी, त्यानंतर पिंक घेतलेला आहे, येल्लो आहे, ब्ल्यू आहे. सो असे भरपूर सारे प्रिंट्स मध्ये मी हे स्वॅडल रॅप्स घेतलेले आहेत. तुम्हाला याची साईज सुद्धा दाखवते. हे पहा, इतकी मोठी साईज आहे, म्हणजे तुम्ही बाळाला एकदम प्रॉपर गुंडाळून वगैरे याच्यामध्ये छान ठेवू शकता. आणि हे जे स्वॅडल रॅप्स आहेत तर हे तुम्हाला फर्स्ट क्राय मध्ये सुद्धा मिळतील. मी काही जे आहेत ते फर्स्ट क्राय मधून सुद्धा घेतलेत आणि एक रविवार पेठेमध्ये शॉप आहे, तिथून सुद्धा मी काही काही गोष्टी घेतल्यात. तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये त्या शॉपचं नाव, ऍड्रेस सर्व मी मेन्शन करेल, म्हणजे तुम्ही तिथे जाऊन या सर्व गोष्टी घेऊ शकता. होलसेलर शॉप आहे ते. देन नेक्स्ट आहे ते म्हणजे बेबीचे क्लॉथ्स, टायनी टायनी क्लॉथ्स. क्लॉथ्स मध्ये भरपूर सारे ऑप्शन्स घेतलेले आहेत. फर्स्ट मी तुम्हाला दाखवते ते म्हणजे हे झबले छोटे छोटे, आणि हे सुद्धा मस्लिन सिल्क मध्ये आहेत. तर हे जे छोटे छोटे झबले आहेत तर हे मी रविवार पेठेमधलं जे शॉप आहे तिथून घेतलेत. आणि हे तुम्ही डिझाईन्स पाहू शकता. मला स्पेशली व्हाईट कलर खूप आवडतो आणि तो लहान बाळांना खूप छान दिसतो आणि त्याच्यावरचे प्रिंट्स पण खूप क्यूट क्यूट आहेत. पीच कलर, येलो. याची जी एमआरपी आहे तर याची 130 एमआरपी आहे आणि मला आफ्टर डिस्काउंट हे 108 रुपीज मध्ये त्यांनी दिलेलं आहे. वनझीज हे माझ्यासाठी नवीन होतं, म्हणजे आम्हाला काही हा शब्दच नवीन आहे आमच्या दोघांसाठीही. आम्हाला हे माहितीच नव्हतं नक्की वनझीज म्हणजे काय असतं. रॉम्पर्स ऐकलं होतं मी, पण वनझीज मला माहिती नव्हतं. सो हे H&M मधून आम्ही हे वनझीज घेतले. किती क्यूट आहे तुम्ही पाहू शकता. आणि हे सर्व न्यूबॉर्नची साईज घेतलेली आम्ही. सो हा एक कलर आहे, त्यानंतर व्हाईट कलर,
सो दिस इज वनजीज. आणि हे खूप इझी आहे. जे पण न्यूबॉर्न आहेत आपल्याला कपडे वगैरे वेअर करता येत नाही लगेच, माहिती नसतं कसे वेअर करायचे, काय करायचे. त्यामुळे मी काय केलेलं आहे, हे जे आहेत तर हे सर्व मी फ्रंट ओपनिंग वाले घेतले. म्हणजे हे सर्व इथून ओपन होतात फ्रंटनी. तुम्हाला असं डोक्यातून वगैरे घालायची गरज पडत नाही. हे सगळं ओपन करायचं, बेबीला ठेवायचं आणि जस्ट फक्त बटन्स लावायचे. सो दॅट्स इट. हे खूप इझी आहे. त्यामुळे मी सर्व फ्रंट ओपनिंग वाले घेतले. मला माहिती नाहीये मला गर्ल होईल की बॉय होईल. ते कलर सर्व न्यूट्रल घेतलेले आहेत. फर्स्ट होते झबलास आणि देन वनजीज. H&Mचे जे वनजीज आहेत तर मी हे 3 पीस बाय केले आणि हे मला 1300 मध्ये मिळालेले आहेत. सो हे 1300 आणि हा जो एक पीस आहे तर हे 108 मध्ये. देन मी हा एक स्वेटरचा सेट घेतलाय पांडा ब्रँडचा. रविवारपेठ मधूनच घेतलेला आहे. तुम्हाला दाखवते याच्यामध्ये मला काय काय मिळालंय. हा आहे स्वेटर, त्याच्यानंतर बीट, कॅप आहे, पॅन्ट आहे, ही पूर्ण तुमचे लेग्स वगैरे बेबीचे कव्हर होतील. आणि ह्याचं फॅब्रिक पण खूप सॉफ्ट आहे, खूपच सॉफ्ट आहे. आतून पण खूप सॉफ्ट आहे आणि बाहेरून पण सॉफ्ट आहे. 600 रुपीज मध्ये मी हे बाय केलेलं आहे. अँड येस, त्याच्यानंतर स्वेटर मध्ये अजून एक ऑप्शन मी घेतलेला आहे, तो म्हणजे थर्मल. आणि हे तर खूप आवडलंय मला गाईज. हे पाहू शकता, वाव किती क्यूट आहे ना. तर हे मिमी ब्रँडचं आहे थर्मल. कलर तर मला हा खूप आवडतो, बीच कलर. आणि ही छोटीशी पॅन्ट. थर्मल जे आहे तर हे लाईट वेट सुद्धा असतं आणि ते तेवढंच तुमच्या बॉडीला गरम सुद्धा ठेवतं. कधी कधी लहान मुलं इरिटेट होतात स्वेटरमध्ये, तर तुम्ही हा ऑप्शन एक ठेवू शकता. म्हणजे लाईट वेट पण असेल आणि त्यांना थोडं वॉर्म पण फील होईल. तर हे मी 600 रुपीज मध्ये बाय केलेलं आहे. न्यूबॉर्न्सला कॅप लागतात तर मी भरपूर सारे कॉटनचे कॅप्स घेतलेले आहेत. हे पाहू शकता किती क्यूट डिझाईन्स आहेत. आणि या मला 200 रुपीज मध्ये 5 कॅप्स मिळाल्यात. लहान बाळाचं डोकं जे आहे ते ओपन ठेवत नाहीत झाल्या झाल्या, तर त्यामुळे मी ते घेतलेले आहेत. खराब वगैरे झालं, वॉश केलं तर माझ्याकडे एक्स्ट्रा पाहिजे. तर कॅप्स मध्ये पण मी भरपूर सारे ऑप्शन्स घेतलेत. एक तर हे आहेत कॉटन मध्ये, जे की तुम्ही डेली बेसिसला यूज करू शकता घरामध्ये वगैरे. बाहेर जायचंय कुठे बेबीला घेऊन, तर त्यासाठी मी हे छान असे क्यूट घेतलेत. आणि तुम्ही आतून पण याचं फॅब्रिक पाहू शकता. म्हणजे 400 रुपीज मध्ये मी 2 बाय केलेले आहेत. सो असे भरपूर सारे मिटन्स आणि सॉक्स मी बेबीसाठी घेतलेले. देन नेक्स्ट मी बाय केलेले आहेत भरपूर सारे लॉंगोट्स. प्रिंटेड मध्ये आहेत आणि हा जो आहे हा प्लेन मध्ये आहे. कॉटन फॅब्रिक मध्ये घेतलेत मी. आणि हे दोन्हीही मी रविवार पेठेमधून घेतलेत. सो याची जी प्राइस आहे, जे प्रिंटेड मध्ये आहे, 300 रुपीजला आहेत. आणि हे जे आहेत 230 ला आहेत. माझी मम्मी मला बोलली होती की छोटे बाळ जे असतात ती 5-5 मिनिटाला शू करतात, 10-10 मिनिटाला शू करतात. आपण लगेच त्यांना डायपर वगैरे युज नाही करू शकत. दिवसाला तुम्हाला 10 ते 15 तरी तुला लागतील जास्तीत जास्त. तर त्यामुळे मी हे 24 पेअर्स घेतलेले आहेत. ऍज आय सेड, रेनी सीझन असणार आहे. जर ड्राय झाले नाही तर मग पुन्हा प्रॉब्लेम येईल. सो त्यामुळे मी हे एक्स्ट्राचे घेऊन ठेवले. बेबीसाठी हँकीज घेतलेले आहेत आणि 2 पेअर घेतलेत मी याचे. जे आहे हे मी फर्स्ट क्राय मधून घेतले आणि हे पांडा ब्रँडचे मी रविवार पेठेमधून घेतले. पांडा ब्रँडचे मला 100 रुपीज मध्ये मिळाले 6 पीसेस. फर्स्ट क्रायचे 6 पीसेस मला 235 मध्ये मिळालेले आहेत. सो हँकी पण मी कॅरी करणार आहे लहान बाळाचा फेस वगैरे क्लीन करण्यासाठी. त्यामुळे मी हे एक्स्ट्राच घेतले, 2 पेअर घेतलेले आहेत याचे. त्यानंतर ना मी वेट वाईप सुद्धा घेतलेले आहेत मिमी ब्रँडचे. बाळाला क्लीन करण्यासाठी, बाळाची पॉटी क्लीन करण्यासाठी, कशासाठी सुद्धा आपल्याला हे लागू शकतं. बाळासाठी सुद्धा किंवा कधी कधी आपल्याला सुद्धा लागतात. तर त्यामुळे मी मिमी ब्रँडचेच घेतले. जे पण स्किन रिगार्डिंग बाळाला आपण यूज करणार आहे तर ते चांगल्या क्वालिटीचेच घ्या. तर मिमी ब्रँडचे मी वेट वाईप्स घेतलेत. या वेट वाईप्सची प्राइस 100 रुपीज आहे आणि 72 वाईप्स याच्यामध्ये येतात. सो हे एक जेंटल आहे बेबी स्किन साठी, तर तुम्ही हे यूज करू शकता. आफ्टर दॅट मी घेतलेले आहे ड्राय शीट्स. आणि हे तर खूप इम्पॉर्टंट आहे. ड्राय शीट सुद्धा मी चांगल्या क्वालिटीचेच घेतलेत मिमी ब्रँडचे. बिकॉज आपण ह्याच्यावरती बेबीला झोपवणार, चेंज करणार बेबीचं, तर ते थोडं त्याचं फॅब्रिक चांगलं हवं. मी मिमी ब्रँडचे ड्राय शीट्स घेतलेत आणि 3 घेतलेले आहेत मी. 215 मध्ये मिळाले हे एक. ड्रायशीट हे मस्ट आहे, हे आपल्याला लागणारच आहे. तुम्ही बाकीचं काहीतरी एखादं स्किप करा क्लॉथिंग मध्ये, पण ड्रायशीट्स हे कॅरी करा. देन बेबी टॉवेल घेतलेला आहे मी आणि बेबी ब्लँकेट घेतले. टॉवेल जो आहे हा मिमी ब्रँडचा आहे आणि याच्यावरती कॉस्टिंग मेन्शन नाही केलेली, पण अराउंड 500-600 मध्येच असणार आहे. हे ब्लँकेट घेतलेलं आहे आम्ही पांडा ब्रँडचं.
तर हे आम्हाला 350 मध्ये मिळालेलं आहे. देन हे बीप घेतलेले मी, म्हणजे बेबीला काही फिडिंग करताना किंवा खाताना सांडू नये म्हणून हे बीप घेतलंय. तर हे मला 20 रुपीजलाच मिळालेलं आहे. त्यानंतर मी कॉटन डायपर्स घेतलेले आहेत. हे सुपर बॉटम्सचे आहेत. आलिया भट याचं मार्केटिंग करत असते. हे खूप छान वाटलं मला, बिकॉज हे कॉटन पॅन्टीज आहे. हे ऍडजस्टेबल वाला एक घेतलंय मी. सो तुमच्या बेबीचा जसा शेप असेल, साईज असेल, तसं तुम्ही ऍडजस्ट करून त्याला ते रॅप करू शकता. क्वालिटी आहे तर ही खूप छान आहे. कॉटन फॅब्रिक आहे. हे तुमचे 4 to 5 पीस ऍब्झॉर्ब करतात. सो मला हे खूप बेस्ट वाटलं, कारण की प्लॅस्टिक डायपरनी लहान बेबीजला रॅश येते आणि आपण ते सारखं वेअर नाही करू शकत. सो त्यासाठी मी हे घेतलेले आहेत. कॉटनचे आहेत आणि हे रियूज सुद्धा तुम्ही करू शकता. वॉश करून तुम्ही पुन्हा सुद्धा बेबीला हे वेअर करू शकता. बेबी जेव्हा डिलिव्हर होतं तेव्हा झाल्यापासूनच ते सारखं शू वगैरे करतं, रडतं, मग त्यांची झोप मोड होते, त्यांची झोप व्यवस्थित होत नाही. सो त्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही हे डायपर यूज करू शकता. अदरवाईज मी दुसरा सुद्धा डायपरचा ऑप्शन ठेवलेला आहे. तो म्हणजे पॅम्पर न्यू बॉर्न प्रीमियम टेप डायपर. सो हे जे आहे हे पॅम्परचे घेतलेत मी. तुमच्या बेबीच्या साईजने तुम्ही ते टेप ऍडजस्ट करू शकता. सो त्यामुळे मी टेपवाले घेतलेले आणि पॅम्पर ब्रँडचे घेतलेत. सो हा पण ऑप्शन मी कॅरी करणार आहे आणि हा सुद्धा ऑप्शन कॅरी करणार आहे. जसं इझी वाटेल, जसं त्यावेळेस ओके वाटेल मला, तसं मी हे यूज करणार. सुपर बॉटम्सचे जे मी कॉटनचे डायपर्स घेतले, अप्रॉक्स मला 1500 या रेंज मध्ये रिसीव्ह झाले. ते मी ऑनलाईन ऑर्डर केले त्यांच्या पेजवरून. 1300 मध्ये विशालनी हे ऑर्डर केलेले आहेत अमेझॉन वरून. सो येस, डायपर सेक्शन. बेबीचे नेल्स कट करायला मी बेबी हगचं नेल कटर घेतलंय आणि याची जी प्राइस आहे ती आहे 200 रुपीज. मी बेबीसाठी ही उशी घेतलेली आहे, कुशन. ही मोहरीची उशी आहे, जेणेकरून बेबीच्या डोक्याचा शेप जो आहे तो प्रॉपर राहतो. त्यांना पाळण्यामध्ये जेव्हा झोपवता किंवा बेडवरती जेव्हा झोपवणार आहे, बेबीच्या डोक्याच्या खाली ठेवू शकता, जेणेकरून त्याला प्रॉपर शेप येईल त्याच्या डोक्याला. सो हे एक मी घेतले. उशीची जी प्राइस आहे ती 200 रुपीज आहे. ही मोहरीची उशी आहे. मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे बेबीचं स्किन केअर. तर बेबीच्या स्किन केअर साठी मी सर्व सीबामेडचे प्रोडक्ट्स घेतलेले आहेत. हे प्रोडक्ट जे आहेत ते खूप बेस्ट क्वालिटीचे आहेत. त्यामुळे मी दुसऱ्या ब्रँडचा विचारच नाही केलेला, डायरेक्टली सीबामेडचे प्रोडक्ट्स घेतलेत. हे आहे जेंटल वॉश, त्यानंतर क्लिन्झिंग बार म्हणजे सोप आहे बेबीचा, बेबीची पावडर, देन रॅश क्रीम. ही तर मस्ट आहे रॅश क्रीम, बिकॉज जेव्हा आपण डायपर यूज करतो तर रॅश येण्याचे चान्सेस असतात किंवा छोट्या बाळांना कसलीही रॅश येऊ शकते. सो त्यासाठी मी सीबामेडची रॅश क्रीम ही घेतलेली आहे. बेबीसाठी ही मॉइश्चरायझिंग क्रीम घेतलेली आहे. आफ्टर बाथ बेबीची स्किन थोडी ड्राय होते, सो त्यासाठी मी ही यूज करणार आहे. सर्व जे प्रोडक्ट्स आहेत स्किन केअरचे तर ते आम्ही मेडिकल मधून घेतलेले आहेत आणि टोटल कॉस्ट याची 2300 झालेली आहे. बेबी कॅरियर घेतलेले आहेत मी. बेबी कॅरियर साठी 2 ऑप्शन्स आहेत. सो हे एक आहे जे की तुम्ही हॉस्पिटल व्हिजिट साठी तुम्ही बेबीला याच्यामध्ये ठेवून बेबीला घेऊन जाऊ शकता आणि तुम्ही पाहू शकता खूप क्यूट आहे. मला स्पेशली याची डिझाईन पण खूप आवडली, कलर पण खूप आवडला आणि व्यवस्थित बेबीला होल्ड करता येतं. सो बेबी कॅरियर पण हे मस्ट आहे. आणि हे जे आहे बेबी कॅरियर तर हे बेबी हबचं आहे. जर तुम्हाला बेबीला कॅरी करायचंय तर तुम्ही हे असं सुद्धा यूज करू शकता. याची मॅट्रेस सुद्धा होते. सो हे चेन ओपन करायच्या, ही बेबी मॅट्रेस सुद्धा अशी होते. आणि जर तुम्हाला बेबी कॅरियर करायचे तर चेन लावून घ्यायच्या, म्हणजे तुमचं बेबी कॅरियर पण रेडी. 1000 रुपीज प्राइस आहे. हुप्पा पण बोलतात आणि बेबी कॅरियर पण बोलतात. मान वगैरे व्यवस्थित राहते, इथे नेक आणि इथे त्याचे पाय वगैरे राहतात. असं न्यूबॉर्न बेबी असतं आणि त्याची हालचाल खूप असते, मग आपल्याला व्यवस्थित मान पकडा, त्याचे पाय पकडा. जे पण कोणी बघायला येतं तर त्याला आपल्याला सांगावं लागतं की मानेखाली हात धर किंवा पाय व्यवस्थित धर. तर तसं आपल्याला याच्यामध्ये गरज नाहीये. त्याची प्रॉपर मान वगैरे व्यवस्थित बसणार आहे. इथे तुम्ही त्याला व्यवस्थित ऍडजस्ट करू शकता आणि देन तुम्ही कॅरी करू शकता. हे तुम्हाला फिडिंग साठी सुद्धा युजफुल ठरणार आहे की याच्यामध्ये बाळाची नेक वगैरे व्यवस्थित राहते. ज्यांना कुणाला बेबीला घेता येत नाही तर ते सुद्धा व्यवस्थित घेऊ शकतात बिकॉज ऑफ दिस हुप्पा. 2 ऑप्शन त्यासाठी घेतलेत, एक तर हे फिडिंग साठी आणि नेक वगैरे व्यवस्थित राहण्यासाठी. जेव्हा आपल्याला डॉक्टर व्हिजिट असेल किंवा बाहेर जातोय आपण तर त्यासाठी हे एक घेतलेलं आहे. तर हे मला गिफ्ट आले
हे पण खूप क्यूट आहे. याच्यामध्ये आपण बेबीला रॅप वगैरे करून व्यवस्थित ठेवू शकतो. वुलन आहे हे. सो बेबीला थंडी वगैरे पण वाजणार नाही. सो 3 कॅरियर झालेले आहेत माझ्याकडे. फीडिंग साठी स्पेशली मी घेतलेली आहे फीडिंग पिलो. ही न्यू आलेली आहे, मी तुम्हाला दाखवते. सगळे यू शेप मध्ये घेतात, पण त्याच्यामध्ये फक्त बेबीसाठी युजफुल असतं ते. हे आपल्यासाठी पण युजफुल आहे आणि बेबीसाठी सुद्धा युजफुल आहे. का तर हे तुम्हाला मी सांगते. हे तुम्ही पाहू शकता फीडिंग पिलो. पुढे जे आहे हा पुढचा जो सेक्शन आहे, इथे तुम्ही बेबीला ठेवायचे. आणि हे बॅक साठी जे आहे तर हे आपल्याला बॅक सपोर्ट साठी आहे. म्हणजे आपल्याला बॅकला उशी वगैरे घेण्याची पण गरज पडणार नाही. ऑलरेडी त्यांनी बॅक सपोर्ट दिलेला आहे. तुम्हाला दाखवते मी कसं आहे हे पाहू शकता तुम्ही. हे बॅक सपोर्ट साठी आहे आणि हे बेबीला ठेवण्यासाठी हे असं. आणि याच्यावरती तुम्ही हा हुप्पा असा ठेवू शकता आणि बेबीला फीड करू शकता. फीडिंग पिलो ही सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. बिकॉज जर तुमचं सी सेक्शन झालं असेल किंवा नॉर्मल डिलिव्हरी झाली असेल, काही झालं असेल, जर तुम्ही हे असं पोस्चर मध्ये जर बाळाला फीड केलं तर तुम्हाला बॅक पेन होऊ शकतो. तुमचं पोस्चर व्यवस्थित राहणार नाही. सो फीडिंग पिलो ही खूप मस्ट आहे. त्याच्यामध्ये तुमचं पोस्चर पण व्यवस्थित राहील आणि बाळाला तुम्हाला प्रॉपर फीड सुद्धा करता येईल. हा जो हुप्पा आहे याची प्राइस आहे 1500. हे थोडं कॉस्टली आहे पण युजफुल आहे. याच्यामध्ये बाळ प्रॉपर व्यवस्थित बसेल आणि त्याचं जे पोस्चर आहे ते पण छान राहील, व्यवस्थित राहील. फीडिंग पिलो आहे ही मी फर्स्ट टाइम मधून घेतली आहे बेबी हबची. याची पण प्राइस तिथे मेन्शन नाहीये, आमच्या बिल वरती असेल, पण अप्रॉक्स 1000 वगैरे अशाच रेंज मध्ये आहे. नेट मॅट्रेस हे पाहू शकता. आणि हे मी हॉस्पिटलमध्ये कॅरी करणार नाहीये, हे मी घरी आल्यावर यूज करणार आहे. सो तर ही नेट मॅट्रेस आहे आणि याच्यामध्ये भरपूर साईजेस येतात गाईज. छोटी साईज, मीडियम साईज आणि बिग साईज. तर छोटी साईज ही जी आहे तर माझी फ्रेंड आहे, तर तिने मला सांगितलेलं छोटी साईज ही 1.5 महिन्यानंतर येतच नाही, मग ते आपल्याला घ्यावं लागतं. घेतानाच बिग साईज घेतलीये. म्हणजे तुमचं बेबी 6 मंथ पर्यंत 1 इयर पर्यंत याच्यामध्ये मस्तपैकी झोपू शकतं. आणि ही नेट आहे त्याच्यावरतून, म्हणजे मॉस्किटोज वगैरे बेबीला चावणार नाहीत. सो हे एक बेस्ट वाटलं मला आणि मी कलर लव्हेंडर घेतलाय. बिकॉज मी तुम्हाला बोललो होते गर्लला पण मॅच होईल आणि बॉयला पण मॅच होईल. आणि हे तुम्ही असं उलट केलं तर तुमची नॉर्मल मॅट्रेस सुद्धा होऊ शकते. म्हणजे याच्यावरती तुम्ही बेबीला झोपू शकता, याच्यावरती ड्राय शीट्स आणि देन बेबी. आणि हे जे आहे त्याच्यासोबत मला ही कुशन सुद्धा मिळालंय. रविवार पेठेमधल्या शॉप मधून घेतली आणि ही अप्रॉक्स मला 1500 to 2000 या रेंज मध्ये मिळाली. ही बॅग आहे डायपर बॅग, तर ही मला गिफ्ट आली आहे. जेव्हा आम्ही घरी येणार किंवा कुठेतरी फिरायला वगैरे जाऊ तेव्हा आम्हाला ही खूप युजफुल ठरणार आहे. ती मिमी ब्रँडचीच आहे. सो नेक्स्ट जे आहे ते म्हणजे खूप 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 इम्पॉर्टंट प्रो मॉमचा ब्रेस्ट पंप. बिकॉज मी भरपूर जणांचे रिव्ह्यूज ऐकले होते की आपल्याला सुरुवातीला व्यवस्थित फीड करता येत नाही. तर त्यासाठी ब्रेस्ट पंप हा खूप युजफुल आहे. सी सेक्शन ज्यांचं जर झालं असेल तर तेव्हा तर जमतच नाही. मी ब्रेस्ट पंप हा आधीच ऑर्डर केलाय, म्हणजे तिथे आपल्याला प्रॉब्लेम होणार नाही. आणि प्रो मॉमचा घेतलाय मी. फिलिपचा सुद्धा छान होता आणि प्रो मॉमचा सुद्धा छान होता, पण जास्त करून रिव्ह्यूज मला प्रो मॉमचे आले, तर त्यामुळे मी हा प्रो मॉमचा घेतलाय. आणि याची जी कॉस्टिंग आहे तर ती 8000 रुपीज आहे. 5500 रुपीज मध्ये हा आम्हाला मिळाला. हा आम्ही ऑनलाईन ऑर्डर केलाय. देन मी बेबीसाठी बॉटल सुद्धा घेतलेली आहे. स्टील बॉटल आहे न्यूबॉर्न साठी. आपल्याला ऑन मुवमेंट धावपळ होऊ नये म्हणून मी हे घेतले ब्रेस्ट पंप आणि बेबी बॉटल. ही जी फीडिंग बॉटल आहे ही बेबी हबची आहे आणि याची जी प्राइस आहे तर ही 550 रुपीज प्राइस आहे. बेबीचे तर मी तुम्हाला सर्व दाखवलेलं आहे, पण आपल्यासाठी काय काय गरजेचं आहे हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. तर ज्या मॉम टू बी आहेत त्यांच्यासाठी काय गरजेचं आहे ते तुम्हाला मी सांगते. फर्स्ट मी घेतलेला आहे पोस्ट मॅटर्निटी बेल्ट. हा खूप इम्पॉर्टंट आहे. 2 लेअरचा घेतलेला आहे बेल्ट, जो की माझा लोअर ऍबडॉमनला पण होणार आहे आणि अप्परला सुद्धा होणार आहे. बेबी हग या ब्रँडचा घेतलेला आहे बेल्ट. तर याची प्राइस अराउंड 600 to 700 रुपीज आहे. देन मी नुवा ब्रँडच्या मॅटर्निटी पॅन्टीज घेतलेल्या आहेत. डिस्पोजेबल पॅन्टीज घेतल्यात मी आणि याची जी साईज आहे ती XXL to XXL ही साईज घेतली मी. तुम्ही तुमच्या साईजच्या हिशोबाने हे घेऊ शकता. सध्या मी स्टार्टिंगला डिस्पोजेबलच प्रिफर करणार आहे 2 to 3 days. बिकॉज की आपल्याला जास्त ब्लिडिंग होत असतं, तर त्यामुळे मला पॅन्टीज हा बेस्ट ऑप्शन वाटला. आणि देन मग तुम्ही तुमच्या सॅनिटरी पॅड वरती पण शिफ्ट होऊ शकता.
मी घेतलेला आहे निपल बटर क्रीम, सॅनिटरी पॅड्स, नर्सिंग पॅड्स. 3 ते 4 दिवसानंतर ना याची सुद्धा गरज पडणार आहे, तर त्यासाठी मी हे ऑर्डर करून ठेवलेलं आहे. देन मी इथे घेतलेला आहे स्कार्फ, बिकॉज आफ्टर डिलेव्हरी आपली बॉडी जी आहे ती आपल्याला वॉर्म ठेवायची असते, तर मी स्कार्फ घेतलेला आहे. त्यानंतर वुलन कॅप घेतलेली आहे. देन मी मॅटर्निटी ड्रेसेस घेतलेले आहेत, हे पाहू शकता तुम्ही. इथे फ्रंटला झीप असते, म्हणजे आपल्याला फिडिंग वगैरे करताना प्रॉब्लेम येत नाही, खूप इझी जातं. सो मी असे 2 ते 3 ड्रेस कॅरी करणार आहे, मॅटर्निटी ड्रेस. 1, 2 आणि हे 3. देन मी मॅटर्निटी ब्रा सुद्धा घेतलेले आहेत फॉर इझी फिडिंग. फिडिंगसाठी आपल्याला इझी जाण्यासाठी मॅटर्निटी ब्रा आणि मॅटर्निटी गाऊन्स. आफ्टर डिलेव्हरी आपल्याला बॉडी वॉर्म ठेवायची असते, त्यासाठी एक जॅकेट सुद्धा कॅरी केलंय मी. पाहू शकता, लाईट वेट आहे. हॉस्पिटल रूम्स ह्या खूप कोल्ड असतात, एसी वगैरे चालू असतो तिथे. सो त्यासाठी मी हे वुलनचे क्लोथ्स माझ्यासाठी कॅरी करणार आहे. ही झाली माझी हॉस्पिटल बॅगची तयारी. यामधून जर माझं काही राहिलं असेल तर ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आय होप हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल. तुम्ही सुद्धा तुमच्या हॉस्पिटल बॅग मध्ये ह्या गोष्टी नक्की कॅरी करा. तुम्हाला इनकन्व्हिनियंट होणार नाही आणि काही प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही तुमच्या बाळासोबत टाइम व्यवस्थित छानपणे स्पेंड करू शकता. सो तुम्हाला काही बघायची गरज लागणार नाहीये आणि हे सर्व माझ्या हॉस्पिटल बॅग मध्ये जाणार आहे. हे तर झाल्या गोष्टी आपल्याला काय कॅरी करायच्यात हॉस्पिटलला जाताना. पण मेन थिंग तुम्हाला मी एक सांगते, तुम्ही तुमच्या बॉडीवरती कोणतीही ज्वेलरी वेअर करू नका. तुमच्या ज्या पण ज्वेलरी असतील त्या तुम्ही घरीच ठेवा आणि तसंच जा, कम्फर्टेबल कपडे घालून जा. त्यानंतर तुमच्या हॉस्पिटलचे फाईल्स, तुमचे सोनोग्राफीच्या फाईल्स सर्व एका बॅग मध्ये कॅरी करा. जर तुमचा इन्शुरन्स असेल तर ती इन्शुरन्सची फाईल, सर्व जे काही आहे, आधार कार्ड, पॅन कार्ड, जे काही लागते तुमचे डॉक्युमेंट्स, ते सर्व एका बॅगेमध्ये कॅरी करा सेपरेट. आणि हे सेपरेट कॅरी करा. त्यामुळे आधीच तुम्ही तुमचं प्रिपेअर राहा. नेल्स वगैरे प्रॉपर कट करा, तुमचे हेअर्स प्रॉपरली टाय करा, वॅक्स करा, मिनिमल मेकअप ठेवा. मेकअप वगैरे जास्त काही करू नका. खूप मेहनत केली आहे या व्लॉग साठी मी, खूप स्टडी केलाय, रिसर्च केलाय आणि मग हा व्लॉग बनलाय. आणि स्पेशली व्लॉग शूट करायला मला 2 ते 3 तास गेलेले आहेत. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, कमेंट करा आणि खूप सारा सपोर्ट करा. अजून असे मी वेगवेगळे व्लॉग घेऊन येणार आहे. सो येस, बाय बाय गाईज, लव्ह यू ऑल.